राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची सुरुवात मस्तपैकी झालेली आहे. आईसोबत बोला चाली करत करत मला पाहिजे नवीन तांब्या महादेवाला जायला. आई म्हणाली ते हेच घेऊन जावा जुना. म्हणलं नाही नाही, आता नवीन दिसला की नवीनच घेऊन जायचं. आपल्याला ते तांब्या घ्यायचा आहे. आई देते तांब्या. कसं आमच्या आईची पूजा चालू आहे घरामध्ये. बोल हा. उद्घाटन आज करणार मी तांब्याचं. किती सुंदर आहे, मस्त आहे तांब्या. हा 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 हा. चला जरा. तर महादेवाला वगैरे जाऊन आलो आणि दुकानात जरा कामाचं नियोजन लावलं. बाबासोबत चर्चा करत होतो. मस्तपैकी आपल्या चालू झाली सुरुवात दुकानच्या कामाची. आणि चला म्हणलं बघूयात आजच्या दिवसात नेमकं काय काय खतरनाक होणार आहे. हे आमचे मित्र आहेत बरं काही. नमस्कार, आणि मी यांचा अंबादास म्हणून माझ्या दारात आलो. सर मी गिराईक म्हणून आलोय. काय शिवायचे तुझं? पॅन्ट शिवायचं येतोय मला, भाऊ येतोय. कुठे आहेत आप्पा? बघ आला हे विकास साक्षीच्या या साथ द्या या बघ माझ्या दारात. सारे निवारण मग तर मस्त हे जेवणासाठी घरी आलो मित्रासोबत मस्ती करून. आमच्या आईनं आज पुरणपोळी, रस, भात, आमटी असं मस्त नियोजन होतं. आज शेवटचा रस आहे म्हणली. आता पावसाळा चालू झाला, चला म्हणलं शेवटच्या रसाचा आनंद घेऊया आपण बी. आणि मस्त आंब्याचा रस पोळी खाऊन हसू आलं. आई मला बघून हसेल ती बाबाचं तर काय मोबाईलमध्ये मन होतं. जेवण करून आपण निघालो डायरेक्ट गांधी चौकाकडे. तिथं आपल्याला गोल्डन कलरची कार दिसली, ती गाडी बघितली आपण. तिकडलं काम करून आलो आपण दुकानामध्ये. आईला जरा रनर संपले होते, मग गोडाऊनमधून रनर घेऊन आली मोजकशी पिशवीत घालून. आईचं चालू होतं का शिवमहापुराण कथा. मस्त चालू आहे. अर्ध कामात लक्ष, अर्ध टी व्हीत लक्ष, असं आमच्या आईचं काम असते चालू दुकानामध्ये. आणि सोबत हो काही आमच्या आईची मैत्रीण. मग त्यांचं काही काम नाही, फक्त कथा बघायसाठी आलेले आहेत सध्याला त्याने दुकानामध्ये. चला म्हणजे ह्यांचा लागू द्या कामाला. आपण जाणार आहोत आपल्या मित्राला भेटायला. त्याचा होता काल वाढदिवस, जे की आपण गेलो नाही. चला म्हणलं जाऊया. काढली आपण गाडी आणि गेलो त्याच्याकडे. वाढदिवस हार्दिक शुभेच्छा बड्डे बॉय. आमचे बड्डे बॉय वाढदिवसात भेटायला आज आम्हाला भाईकडे जावं लागतंय. नाही ना, काही कांड करण्यावर राहते बघा. हाणून घेतली इथे महेश 2 भेच्या मध्ये शॉर्ट झालाय. चला नाश्ता आई वाढदिवस तुमचा, नाश्ता आमचा. हे पुण्या देवाला शिकले. ब्लॉगिंग मध्ये साईडली सेंटर घ्या. साईडली सेंटर एक नंबर. जेवण झालं होतं. चला म्हणलं मित्रासोबत नाश्ता करावाच लागेल. मग चला म्हणलं त्यासोबत जरा डोसा खाऊन घेऊया आपण आणि मग जाऊया इथून. आता असंही बड्डे बॉयचं ऐकावं लागतंय. तर आत्ता घरी आलोय बँकेतून वगैरे. आणि आता 4 वाजलेत. म्हणजे एवढा वेळ गेला माझा सकाळपासून बाहेरच फिरण्यात. चार्ज करायचं सुद्धा मला व्हिडिओ एडिट करायचा होता, पण मी डबल वापस अर्जंट दुकानाकडे निघाला. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. दुकानात आहे आई, पण तरी पण मला बोलवले. तर ते कशासाठी चला दाखवतो. तर जप आलाय म्हणून आहे ना मला बोलवले. कस्टमर आलेत आपले नवीन बॅग घ्यायला, पण आमच्या देवामध्ये मग नाही बघितलं. ह्याच्यासाठी मी अर्जंट आलो दुकानकडे. तर कशा बॅगा पाहिजे त्या काका तुम्हाला वापरायचे? कसं कधी जप महत्वाचा, कसं जप महत्वाचा. आता ही मी सगळ्याला प्रश्न विचारलेला. येणारं गिराईक म्हणजे महादेवनं पाठवलेला आशीर्वाद असतंय. तुम्ही जग पुन्हा बी करू शकता. आलेलं कस्टमर म्हणजे महादेवाचा आशीर्वाद आहे, म्हणून हे आधी करायचं. हे चुकीचं आहे तुमचं. कमेंट करून सांगा मित्रांनो, ही चुकीची वागणूक आहे.
येणारा कस्टमर हा आपला देव मानता, तर मग तुम्ही 5 मिनिट थांबा म्हणलेला होत नाही ना, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. गिराईक हे आपलं देव असतं. हे ज्यांनी ज्यांनी मान्य करते आणि हे ज्यांना बरोबर वाटते त्यांनी 100% कमेंट करून सांगा. आईला प्रवचन देऊन निघालो तर वाटत तेव्हा पोलिसांचा ताफा दिसला आम्हाला, भयानक असा ताफा. चला म्हणलं आपण आपल्या लातूर पोलिसांचा जरासा व्हिडिओ घेऊयात. तर आम्ही होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, तिथून आम्ही चाललो होतो. जरा खरेदी करायची होती, छोटं मोठं सामान, तरी पोलिसाचा ताफा बघितला, व्हिडिओ केला आणि आपण डायरेक्ट पोहोचलो DMartमध्ये. या ठिकाणी केली आपण थोडीशी खरेदी. चला म्हणलं काय काय सामान घ्यायचं घेऊन टाकूयात. तिथून आलो आपण डायरेक्ट गोलाईमध्ये. तर गोलाईत अशी तुफान अशी गर्दी झाली होती जी की 2 व्हीलर काय चालायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती. 9:15 झालेत, कारण लेट गेल्यामुळे भरपूर काम पेंडिंग राहील ते, म्हणून दुकानातच होतो. चला आता भूक तर एवढी लागली, पण आता आपला ब्लॉग किती सेंड करू, कारण दुकानचे कामं वगैरे बंद करून द्यायला वेळ लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा.